पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुणे जिल्हा पुन्हा एकदा हादरल्याचं पाहायला मिळतंय। कारण दौंड तालुक्यामध्ये 21 जुलै रोजी रात्री 11 ते 11:30च्या सुमारास दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी असणाऱ्या अंबिका कला केंद्रामध्ये हा गोळीबार करण्यात आलेला आहे। रात्रीच्या सुमारास हा गोळीबार होता आणि हवेत गोळीबार केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांचं एक पथक देखील आज केडगावमधल्या या अंबिका कला केंद्रामध्ये दाखल झालं होतं आणि या संपूर्ण घटनेची त्यांनी माहिती देखील घेतलेली आहे। 2 दिवस उलटल्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिघांवरती गुन्हा दाखल आहे, एक अनोळखी व्यक्तीवरती असे एकूण 4घांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये बाळासाहेब मांडेकर, चंद्रकांत मारणे आणि गणपत जगताप असे हे तिघांची नावं समोर आलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर जे काही चर्चा गेल्या 2 दिवसांपासून सुरू होती, हा गोळीबार एका आमदाराच्या भावाकडून करण्यात आलेला आहे असा देखील आरोप हा सातत्याने केला जात होता। त्या संदर्भात मात्र पुणे पोलिसांकडून अद्यापपर्यंत स्पष्टता झालेली नाहीये। मात्र या गोळीबारामध्ये कुणीही जखमी झालं नाही असं देखील पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। या गोळीबाराच्या घटनेनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत या संपूर्ण प्रकरणाचं उजेडात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून होतोय असा देखील आरोप केला जात होता। कारण आमदाराच्या भावाकडून गोळीबार केल्याचा आरोप होत असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आहे असं देखील रोहित पवारांचं म्हणणं होतं। मात्र माध्यमांमध्ये या सगळ्या बातम्या आल्यानंतर आज साधारणतः एकूण 23 तारखेला 21 तारखेची ही घटना आहे। 23 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आरोपींना देखील ताब्यात घेतलं जाईल अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अतिरिक्त अधीक्षक गणेश बिराजदार यांनी ही माहिती दिलेली आहे। आरोपींकडे असणारं जे काही पिस्तूल आहे, बंदूक आहे, ती देखील आता ताब्यात घेतली जाईल अशी माहिती देखील आता ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। ज्यावेळी या संपूर्ण प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर आज दिवसभर 23 तारखेला दिवसभर पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक हे दौंड तालुक्यामध्ये होते। या केडगाव परिसरामध्ये 3 कला केंद्र आहेत। या 3ही कला केंद्रांची तपासणी माहिती ही पुणे ग्रामीण पोलिसांकडून घेण्यात आली। त्यानंतर अखेरीस अंबिका कला केंद्रामध्ये या संदर्भात घटना घडल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे। कारण 2 दिवसांपासून हे प्रकरण खरं तर उजेडात येऊ दिलं जात नव्हतं। अंबिका कला केंद्रातल्या या कला केंद्राचे मालक, त्यासोबतच कला केंद्राचे मॅनेजर, त्यासोबतच याच कला केंद्रातील 6 महिलांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशीसाठी या सगळ्यांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर चौकशीमध्ये ह्या संपूर्ण प्रकरण समोर आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर या कला केंद्राच्या मॅनेजरने या यवत पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली तक्रार दिली। या तिघांच्या विरोधात आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आमदाराचा भाऊ नेमका कोण आहे ज्याने हा गोळीबार केलेला आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। कदाचित आज किंवा उद्या या संदर्भातली स्पष्टता येऊ शकते। कारण ज्यावेळी हे 3 नावं समोर आल्यानंतर या 3ही नावांची ओळख आता पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय आणि या संपूर्ण या 3ही नावांची जी काही इतर माहिती, या 3ही आरोपींची पार्श्वभूमी आता पोलिसांकडून त्याची तपासणी सुरू केली जात आहे। पार्श्वभूमी समोर आल्यानंतर निश्चित समजणार आहे कुठल्या राजकीय नेत्याचा वरदहस्त किंवा कुठला राजकीय नेता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होता हे देखील आता या पुढच्या पोलीस तपासात समोर येण्याची शक्यता आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर एकूणच पुणे जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, यवत।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.